नमस्कार प्रेक्षक हो, आपण पाहत आहात आशा किरण. बोलूया निसंकोच. मागील भागात आपण लैंगिक आरोग्याविषयी मूलभूत माहिती जाणून घेतली. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या आणि अनेक दुर्लक्षित राहणाऱ्या विषयांवर चर्चा करणार आहोत. अनेक पुरुषांना काही शारीरिक किंवा मानसिक अडचणींचा सामना करावा लागतो, पण संकोच किंवा गैरसमजुतीमुळे ते याबद्दल बोलतच नाहीत आणि योग्य वेळी सल्लाही घेत नाही. म्हणूनच आजचा विषय आहे पुरुषांमधील लैंगिक समस्या आणि त्यावरील योग्य उपचार व मार्गदर्शन. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट आणि समुपदेशक डॉक्टर उमेश मुंदडाजी यांचं आशा किरण क्लिनिक 1985 पासून लोकांच्या सेवेत आहे आणि ते गेली 40 वर्षांपासून ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून पुरुष आणि कपल्सना लैंगिक आरोग्य, वैवाहिक समस्या आणि फर्टिलिटी संदर्भात मार्गदर्शन करत आहे. त्यांनी आजपर्यंत हजारो रुग्णांना योग्य सल्ला आणि उपचार देत त्यांचं वैयक्तिक आणि वैवाहिक आयुष्य अधिक समृद्ध करण्यासाठी मदत केली आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर आणि नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक्स आहेत. तर छत्रपती संभाजीनगर येथे आशा किरण क्लिनिकची मुख्य शाखा आहे. सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगर येथे प्रॅक्टिस करतात आणि शनिवारी, रविवारी मुंबई व पुणे येथे ते रुग्णांना भेटतात. चला तर मग जाणून घेऊया या विषयाबद्दल सविस्तर माहिती. नमस्कार. सगळ्यात अगोदरचं तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या या आजच्या चर्चेमध्ये. मला आजचा पहिला प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की जे डॉक्टर्स असतात ते सर्वप्रथम पुरुषांमध्ये साधारण कुठले असे लैंगिक प्रश्न असतात ते आढळतात आणि त्यावर ते फोकस करतात? नाही, माझ्याकडे जे कॉमनली जे पेशंट येतात त्याच्यामध्ये साधारणतः बघा एक 60 to 70% जे पेशंट असतात ते इरेक्टाईल डिस्फंक्शनचे असतात, म्हणजे नपुसंकता. दुसरे असतात प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचे. ते कमीत कमी म्हणजे 25 ते 30% लोकांना प्रॉब्लेम असतोच. त्याच्यानंतर काही इन्फेक्शन असतात ज्याला आपण लैंगिक आजार म्हणतो. आणि काही लोकांची म्हणजे काम इच्छा कमी असते, म्हणजे लॉस ऑफ डिझायर असते. ती पुरुषामध्ये असू शकते किंवा स्त्रियांमध्ये पण असू शकते. आणि चौथी गोष्ट म्हणजे सगळ्यात म्हणजे कॉमनली म्हणजे पेशंट कंप्लेंट करतात ते मिसकन्सेप्शन असतात की स्वप्नदोष आणि हस्तमैथुन याच्यामुळे काही म्हणजे त्रास होतो का, काही म्हणजे आजार आहे का, याच्याबद्दल मला नक्कीच प्रश्न विचारतात. मला सांगा की हे स्वप्न दोष आलं, त्यानंतर इंटिमसी करण्याची इच्छाच न होणं किंवा मग आणखी तुम्ही एक दोन गोष्टी बोललात, तर ते नेमकं का होतात, कारण काय त्यामागे? बघा, आता असं आहे की इफ यू आर हेल्दी तरी तुला भूक लागत नाही आहे. आता भूक न लागण्याचं कारण काय असतं की तू काही टेन्शनमध्ये आहे का, तुला अँझायटी आहे का, काही डिप्रेशन आहे का, याच्यामुळे पण आपली म्हणजे लॉस ऑफ डिझायर होऊ शकते. किंवा जर आपला म्हणजे पूर्वी जो आपला जो काही अनुभव असतो तो जो अनुभव म्हणजे फेल झाला असेल तर त्याच्यामुळे पण आपल्याला तो जी भीती, त्याला मी परफॉर्मन्स अँझायटी म्हणतो, ती पण आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते आणि त्याच्यामुळे पण आपली काम करण्याची इच्छा कमी होते. केव्हा केव्हा बऱ्याच वेळा असं होतं की समागम करण्याच्या वेळेला आपल्याला समजून जातं की आपल्या पार्टनरला त्याच्यामधून जे काही सुख समाधान मिळालं पाहिजे होतं ते मिळालं नाही आणि त्याच्यामुळे ते चिडचिडपणा करते आहे किंवा थोडंसं डिप्रेशनमध्ये जाते आहे किंवा अँझायटी तिला होते आहे, हे पण आपल्याला समजतं. आणि त्याच्यामुळे दुसऱ्या वेळेला करताना नक्कीच आपल्या मनामध्ये परफॉर्मन्स अँझायटी डेव्हलप होऊन जाते आणि हे खूप कॉमन आहे. आणि हे परफॉर्मन्स अँझायटी जर डेव्हलप झाली तर नक्कीच प्रॉपर काउन्सिलिंग करून त्याला आपण दूर करू शकतो. त्यासाठी कोणतीही ट्रीटमेंट पण घ्यायची गरज नसते. अच्छा. आणि स्वप्नदोष म्हणजे नेमकं काय आणि हे का होतं? आता बघा, स्वप्नदोष म्हणजे कसं आहे की जास्त करून हे ॲडल्ट प्रौढ अवस्थामध्ये जास्त होतं. त्याचं मेन कारण म्हणजे की तेव्हा टेस्टोस्टेरॉन जे हार्मोन्स असतात ते पीक लेवलवर असतात आणि त्याच्यामुळे काय होतं की आपली जे स्पर्मॅटोजेनेसिस वगैरे जे प्रक्रिया असते ती 24 तास चालूच असते. म्हणजे आणि सेमेन जर 24 तास जर बनत असेल आणि ती एका आपल्या नखावेळा म्हणजे पिशवीमध्ये जर फुल भरल्यानंतर केव्हा तरी रात्री सुप्त अवस्थेमध्ये जेव्हा केव्हा आपल्याला लैंगिक थॉट येतात किंवा लैंगिक विचार आपल्या मनामध्ये सुप्त अवस्थेमध्ये येतात किंवा रात्री झोपेमध्ये येतात, तेव्हा ती जी पिशवी असते ती स्क्वीज होते आणि त्याच्यामुळे आपल्याला स्वप्नदोष होतो. ती पण एक नॉर्मल प्रक्रिया आहे, कारण की आपल्या बॉडीची एक प्रक्रिया आहे की जे की म्हणजे वेस्ट फ्लुइड आहे ती बॉडी बाहेर काढतच असते. तर त्याप्रमाणेच हे स्वप्नदोष एक प्रक्रिया असते, पण ते लोक त्यांना आजार समजतात. तर ते आजार नसून हे आपल्या बॉडीची एक नॉर्मल प्रक्रिया आहे. हे जर समजलं मला वाटतं तर स्वप्नदोषाचा म्हणजे जे लोक आजार समजतात तो आजार नसून हे एक प्रक्रिया आहे असं जर समजलं तर मला वाटतं की बरेच प्रश्न सुटू शकतात. अच्छा सर, तुम्ही बोलताना म्हणालात की प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असं काहीतरी असतं, तर नेमकं ते काय असतं आणि का होतं ते? बघा, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे कसं असतं की आता काही लोकांच्या फंटासी असतात
की सगळ्यांना असं पुरुषांना असं वाटत असतं की जितकं जास्त आपण स्ट्रोकिंग केलं तितकं जास्त आपल्या पार्टनरला आपण सॅटिस्फॅक्शन देऊ शकतो किंवा तिला तृप्ती देऊ शकतो. पण तसं नसून जर स्त्रियांना जर चांगलं तुम्हाला सुख आणि समाधान द्यायचं असेल तर त्यांना इमोशनल लेवलवर तुम्हाला बॉन्डिंग आणि इमोशनल लेवलवर त्यांच्याबरोबर तुम्हाला राहावं लागतं. की जितकं तुम्ही इमोशनल लेवलवर त्यांना स्टिम्युलेट करसाल, जितकं चांगला फोरप्ले करणार, जितकं जे लोकांना माहीत नसतं की क्लायटोरिस ग्रंथी कुठे असतं, त्यांना कसं स्टिम्युलेट करायचं, काय करायचं ही कल्पना नसते. आणि त्याच्यामुळे काय होतं की डायरेक्ट जेव्हा केव्हा समागमाला सुरुवात करतो आणि डायरेक्ट आपण जेव्हा इंटरकोर्सला सुरुवात करतो तर तसं न करता जर प्रॉपर त्याची वे असतात, त्याची प्रॉपर स्टाईल असते, ती एक कला असते. म्हणून आपण याला काम कला म्हणतो किंवा काम क्रीडा म्हणतो. कारण की एक कला असते. ही जर कला जर तुम्ही जर आत्मसात केली किंवा रोजच्या प्रॅक्टिसमधून जर तुम्ही जे काही तुमच्या चुका आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच एक दिवस तुम्ही त्याच्यामध्ये नक्कीच ट्रेन होता आणि प्रॉपर वेळेला प्रॉपर इजॅक्युलेशन करण्यासाठी नक्कीच तुमच्या मनाला तुम्ही ट्रेनिंग पण देऊ शकता. अच्छा, येस म्हणजे सगळ्या गोष्टी सायकोलॉजी सुद्धा येस येस करू डेफिनेटली शकते. प्रिमॅच्युअर इजॅक्युलेशन हे सायकोलॉजीमध्येच मोडतं. कारण की त्याला पण एक कारण असतं की दोन समागमामध्ये गॅप किती आहे, तुम्ही अँझायटी डिप्रेशनमध्ये आहे का, तुम्ही घाईमध्ये आहे का, तुम्हाला झोप येते आहे का, तुम्हाला फक्त उरकण्यासारखी काम करताय का, अशा काही बऱ्याच गोष्टी कपलबद्दल घडतात केव्हा केव्हा. किंवा ऑफिसमध्ये दिवसभर काम करून हा पण थकलेला असतो, तो उगीच आपल्या पार्टनरची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा प्रयत्न करत असतो. म्हणून त्याला काय वाटतं की घाईघाईमध्ये कसं तरी उरकून टाकायचं आणि ही कालांतराने सवय पण लागून जाते अच्छा आणि त्याच्यामुळे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनचे प्रॉब्लेम उद्भवतात. अच्छा, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन हे जे असतं ते सेम असतं का? नाही, इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे कसं आहे की आपल्या लैंगिक आरोग्य जे असतं. आरोग्यामध्ये जर तुम्हाला प्रॉपर ताठरता येत नसेल तर त्याला आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणतो. अच्छा आणि वीर्यपतन खूप लवकर होत असेल तर त्याला आपण प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणतो. अच्छा पण आता लोकांना माहीत नसतं की प्रॉपर जो इजॅक्युलेशन जो टाइम जो आहे हा किती असायला पाहिजे. आता जर आपण नॉर्मल जर स्टडी केला भारत देशामध्ये तर असं आढळून आलेलं आहे की 7 मिनिट इज द सफिशियंट टाइम टू सॅटिस्फाईड युअर वाईफ ओके किंवा पार्टनर. तर हे लोकांना माहीत नसतं. पण ते काय करतात की पोर्नोग्राफी वगैरे बघून जे म्हणजे रील बघतात आणि ते रीलमध्ये रिअल लाईफमध्ये उतरण्याचा प्रयत्न करतात. कारण की ते पोर्नोग्राफी जे व्हिडिओ बनवतात ते कट करून बनवलेले असतात. त्याच्यामध्ये एडिटिंगचा पार्ट असतो. हे लोकांना माहीत नसतं. म्हणून आपला प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन होत आहे असं समजून आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा आम्हाला त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग करून त्यांचा काउन्सिलिंग करून आम्हाला त्याला मार्गदर्शन करावं लागतं. अच्छा, आणि हे जे इरेक्टाईल डिस्फंक्शन हे होतं हे काय होतं, म्हणजे का होतं, यामागची नेमकी बघा, मुख्य कारणं इरेक्टाईल काय? डिस्फंक्शनचे कारण भरपूर असतात की ते वयानुसार पण ठरलेले असतात. जर यंग एजमध्ये जर इरेक्टाईल डिस्फंक्शन होत असेल तर नक्कीच केव्हा केव्हा हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो किंवा अँझायटी होऊ शकते किंवा डिप्रेशन होऊ शकतं किंवा प्रॉपर नॉलेज नसल्यामुळं पण होऊ शकतं किंवा काही त्याच्या मनामध्ये भीती असेल किंवा दडपण असेल किंवा परफॉर्मन्स अँझायटी असेल तरी त्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन होऊ शकतं. आणि वयाच्या 45-50च्या नंतर जसं मी तुला सांगितलं की वयाच्या 30च्या नंतर 1% आपला टेस्टोस्टेरोन हार्मोन हळूहळू कमी होत असतो. अच्छा आणि 45-50ला जेव्हा हार्मोन्स कमी असतात तेव्हा त्यांची काम इच्छा जी जितकी तीव्र व्हायला पाहिजे तितकी होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना जितके प्रॉपर इरेक्शन यायला पाहिजे तितके मिळत नाही. अच्छा त्याच्यामुळे पण इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यानंतर जर वयाच्या 45-50 नंतर कोणाला डायबिटीज असतं, कोणाला ब्लड प्रेशर असतं, कोणाला थायरॉईडचे प्रॉब्लेम असतात किंवा अजून दुसरे काही आजार असतात. जर असे काही आजार असतील तर नक्कीच त्या आजारांचा या लैंगिक समस्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. जर तुम्हाला हे जर कारणं जर आपण दूर करण्याचा प्रयत्न केला आणि प्रॉपर जर काउन्सिलिंग केलं तर मला वाटतं हे प्रॉब्लेम जे आहेत इझिली सॉल्युएबल आहे. पण तुम्हाला स्वतःहून ट्रीटमेंट घ्यायचं नाही आहे. स्वतः औषधी घेऊन जे की विदिन अ स्पॅन ऑफ 1 or 2 मंथमध्ये त्याचं ॲडिक्शन लागतं आणि ॲडिक्शन लागल्यानंतर रेजिस्टन्स होतं आणि रेजिस्टन्स झाल्यानंतर त्याचा परिणाम शून्य होतो आणि त्याच्यानंतर मग त्यांना पेनाईल इम्प्लांट पण करण्याची गरज पडू शकते. पण बापरे. ते स्वतःच्या हातानेच हा प्रसंग ते चूज करतात. तर हे तर चुकीचं आहे. अच्छा, म्हणजे स्वतःचं डॉक्टर स्वतः न होता प्रॉपर काउन्सिलिंग घेणं खूप जास्त गरजेचं गरजेचं असतं. आहे. याच पद्धतीची जर काउन्सिलिंग तुम्हाला सुद्धा घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच आशा किरणच्या कुठल्याही शाखेमध्ये, म्हणजे कोल्हापूरला असू देत, नगरला असू दे, पुण्याला असू दे, मुंबईला असू दे, नाही तर छत्रपती संभाजीनगरला कुठे जाऊन तुम्ही प्रत्यक्षरित्या डॉक्टरांची भेट घेऊ शकता. तुम्हाला उत्तमरित्या तुमच्या प्रत्येक शंकेचं नक्कीच निरसन केलं जाईल. बाकी सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगर इथे जिथे की डॉक्टरांची मुख्य शाखा आहे तिथे ते असतात. या व्यतिरिक्त शनिवारी आणि रविवारी पुणे आणि मुंबईच्या क्लिनिकला ते भेट देतात. सर, आता तुम्ही बोलताना म्हणालात ना की टेन्शनचा इफेक्ट यावर होतो, तर हे जे स्ट्रेस असतं, एन्झायटी असते, याचा पुरुषाच्या लैंगिक आरोग्यावर कसा परिणाम होतो? बघा, आमच्या लैंगिक समस्या जे काही असतात
पुरुषांच्या हम्म, किंवा स्त्रियांच्या ह्या पूर्ण मनाशी निगडीत असतात. अच्छा. त्या सायकोलॉजिकल बेस असतो त्यांचा. जर सायकोलॉजिकल ते परफेक्ट असतील किंवा मनाने खूप मध्ये स्ट्रॉंग असतील तर नक्कीच लैंगिक समस्या उद्भवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. येत नाही. जर अँझायटी असेल किंवा डिप्रेशन असेल किंवा कामाचा तणाव असेल किंवा अजून काही असेल तर नक्कीच त्यांचा जो परिणाम आहे तो हार्मोन निर्मितीमध्ये परिणाम दिसून येतो. जर टेस्टोस्टेरोन हार्मोनची निर्मिती जर कमी झाली तर मला वाटतं की त्यांची डिझायर कमी होणार. डिझायर कमी झाले तर प्रॉपर जे संदेश आपल्या हार्टला मिळाला पाहिजे किंवा ब्लड व्हेसलला मिळाला पाहिजे किंवा ब्लड जे रक्तपुरवठा बरोबर प्रॉपर व्हायला पाहिजे तो होत नाही. प्रॉपर इरेक्शन वगैरे येत नाही आणि त्याच्यामुळे प्रॉपर त्यांचं समागम होत नाही. अच्छा. जसं स्ट्रेस अफेक्ट करतो तशा अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहे डेली मधल्या ज्या तुमच्या लैंगिक आरोग्यावर खूप जास्त परिणाम करू शकतात? बघा आता मी 40 वर्षापासून प्रॅक्टिस करतो तर माझा एकच अनुभव तुला सांगतो की जे लोक प्रॉपर आपल्या आहाराकडे आणि आपल्या व्यायामाकडे जर लक्ष ठेवत असतील हा. आणि त्याच्या फिजिक्सकडे लक्ष ठेवत असतील तर नक्कीच त्या लोकांना लैंगिक समस्या उद्भवण्याचं जे की प्रमाण असतं ते खूप कमी असतं. पण जे लोक ड्रिंक घेतात, स्मोकिंग करतात किंवा अजून काही दुसरं ॲडिक्शन करतात किंवा आपल्या हेल्थकडे लक्ष देत नाहीत, प्रॉपर टायमिंग बरोबर देत नाहीत किंवा आपल्या दोघांचे रिलेशन हेल्दी ठेवत नाहीत, अशा लोकांना नक्कीच लैंगिक समस्या उद्भवण्याचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात दिसून येतं. म्हणून अच्छा. सगळ्यांनी मी तुम्हाला सांगतो की जर लैंगिक समस्या न उद्भवण्यासाठी तुम्हाला दोनच गोष्टी करणं गरजेचं आहे. स्वतःला फिट ठेवा आणि डायबिटीज, ब्लड प्रेशर जे काही आजार असतील त्यांना नियंत्रित ठेवा आणि अँझायटी, डिप्रेशन वगैरे असेल तर नक्कीच प्राणायाम आणि योगा करा आणि डेली 1 तास जर तुम्ही जिम केला तर तुमची टेस्टोस्टेरोनची जी पातळी आहे ती खूप चांगली वाढून जाते आणि त्याच्यामुळे तुमच्या डिझायर खूप वाढतात आणि इच्छा वाढल्यामुळं नक्कीच तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये त्याचा परिणाम ताबडतोब दिसून येतो. म्हणजे फक्त मेडिसिन्सच नाही तर तुम्हाला झोपायचं आहे व्यवस्थित, तुम्हाला प्रॉपर फूड इंटेक घ्यायचा आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही छोटे मोठे इश्यूज असतील तर डॉक्टरांकडे जायचं. स्वतः काही करायचं नाहीये आणि लक्षात ठेवायचं जे आपल्याला अगोदरपासून सांगितलं जातं की तुम्ही व्यवस्थित झोपा रे, व्यवस्थित खा रे, स्ट्रेस घेऊ नका आणि अल्कोहोल मे बी हा पण इफेक्ट करतो आपल्या सेक्शुअल हेल्थवर. बघ सगळ्यात महत्त्वाची झोप असते. कारण जर तुमची जर 7 ते 8 तास जर प्रॉपर झोप झाली तर तुमचं टेस्टोस्टेरोन हार्मोनची निर्मिती खूप चांगली होते. अच्छा. म्हणून झोप ही खूप महत्त्वाचं आहे. अच्छा. आणि जर प्रॉपर झोप झाली, ज्या माणसाला प्रॉपर झोप येत नाहीये म्हणजे तो अँझायटी किंवा डिप्रेशनमध्ये आहे. तो काहीतरी खूप जास्त म्हणजे कोणत्याही बद्दल, बिझनेसबद्दल म्हणा किंवा करिअरबद्दल म्हणा कशाबद्दल तरी विचार करतो. ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंगमुळे पण काय आहे की आपल्या हार्मोनल इम्बॅलन्स होऊन जातं आणि त्याच्यामुळे आपल्याला लैंगिक समस्या उद्भवतात. अच्छा. तर तुम्ही म्हणालात ना की बीपी, शुगर असेल तर या गोष्टी असतात. तर याचा परिणाम होतो का आपल्या आरोग्यावर म्हणजे लैंगिक आरोग्यावर आणि जर होतो तो कशा पद्धतीने होतो? आता बघ माझ्याकडे जे काही पेशंट येतात 10 पैकी साधारणतः 8 पेशंट हे डायबिटिकचे आणि ब्लड प्रेशरचे पेशंट असतात. अच्छा. या लोकांना जास्त लैंगिक समस्या का बरं उद्भवतात त्याचं जे मेन कारण जर मला विचारलं की मधुमेहामुळे काय होतं की आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात ह्या रक्तवाहिन्या थोडासा लवचिक होऊन जातात आणि त्याच्यामुळे काय होतं की जितकं प्रॉपर आपल्या इंडियाकडे ब्लड फ्लो व्हायला पाहिजे तो होत नाही. त्याला मी व्हॅस्क्युलरोपॅथी म्हणतो. अच्छा. आणि जे आपलं न्यूरोलॉजिकल स्टिम्युलेशन असतं जितकं प्रॉपरली आपल्या मेंदूपासून तर आपल्या इंडियापर्यंत आपल्याला मिळालं पाहिजे ते थोडं बोथट होऊन जातं, स्लो होऊन जातं. त्याच्यामुळे लवकर त्यांना इरेक्शन येत नाही. तर आता न्यूरोलॉजिकल आणि व्हॅस्क्युलर ह्या 2 गोष्टी आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये लैंगिक ताठरता निर्माण करण्यासाठी खूप महत्त्वाचे घटक असतात. आणि हे जर प्रॉपर आपण जर डायबिटीजला कंट्रोल ठेवलं तर हे दोन्ही जर या संस्था असतात दोन्ही चांगल्या काम करतात आणि त्याच्यामुळं फक्त आणि फक्त ब्लड शुगरला कंट्रोल करून पण आपले जे की लैंगिक समस्या उद्भवलेल्या आहेत ते आपण दूर करण्यासाठी नक्कीच मदत घेऊ शकतो. अच्छा. त्याच्यानंतर आता ब्लड प्रेशरचं. आता ब्लड प्रेशरमुळे काय होतं की आपल्या जे आर्टरी असतात थोड्याशा हार्ड होऊन जातात. आपल्या हृदयाला जेव्हा केव्हा रक्त आपल्या रक्तवाहिन्यामध्ये फ्लो करतात तर त्याला थोडंसं हृदयाला म्हणजे खूप फोर्स लावा लागतो आणि ते फोर्स लावल्यामुळे काय होतं की कुठे ना कुठे ॲथेरोस्क्लेरोसिस वगैरे होण्याचे चान्सेस जास्त असतात. अडथळे निर्माण होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि त्याच्यामुळे जर अनकंट्रोल जर ब्लड प्रेशर असेल तर नक्कीच त्यांच्यामध्ये ॲथेरोस्क्लेरोसिस दिसून येतं, प्लाक दिसून येतं म्हणजे अडथळे निर्माण होतात रक्तवाहिन्यामध्ये आणि त्यामुळं काय होतं की आपल्या इंडियाकडे जितकं रक्तपुरवठा व्हायला पाहिजे होता तितकं होत नाही म्हणून त्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शन होतं. अच्छा. म्हणजे ब्लड प्रेशरचं सुद्धा डायरेक्टली कुठेतरी कनेक्शन आहे. येस. अच्छा. मग ज्यांचं बीपी आणि शुगर कंट्रोलमध्ये नाहीये तर त्यांनी ते कशा पद्धतीने हळूहळू केलं पाहिजे? खूप सोपी गोष्ट आहे की डायबिटीज आणि बीपी हे दोन्ही पण लाईफस्टाईल आजार आहेत. फक्त हे तुमच्या लाईफस्टाईल बदलल्यामुळे तुम्हाला हे 2 आजार तुम्ही घरी घेऊन आलेला आहे किंवा तुमच्या शहरामध्ये आलेले आहेत.
जर फक्त आणि फक्त मी तुम्हाला सांगतो, माझ्या काउन्सिलिंगद्वारा मी सगळ्यांना सांगतो की चेंज युअर लाईफस्टाईल, तर हे 2 बिमाऱ्या तुमच्या शरीरातून नक्कीच निघून जातात. अच्छा. हे पूर्ण 100% रिव्हर्सिबल आहे. यासाठी कोणत्याही तज्ज्ञाची पण गरज नाही आहे. तुम्हाला स्वतःला समजतं की आपली लाईफस्टाईल बदलल्यामुळं आपल्याला हे 2 आजार झालेले आहे. पण या 2 आजाराला तुम्ही सिरियसली घ्या. की मी प्रत्येक पेशंटला सांगतो की हे जे मधुमेह आहे, हे तुमचे जसं आपल्या लाकडाला कीड लागते, दमक लागते, त्याप्रमाणे हे प्रत्येक ऑर्गनला हे डॅमेज करत असतं. म्हणून डायबिटीज आपल्या शरीरामध्ये बिलकुल म्हणजे आलं नाही पाहिजे, एक लक्षात घ्या. त्यासाठी तुम्ही बरोबर हेल्दी राहा, हेल्दी डाईट घ्या. दुसरी गोष्ट, जर आलेही असेल, काही अनुवंशिक वगैरे गोष्टी आलं असेल, तर नक्कीच त्यासाठी तुम्ही चांगलं हेल्दी जेवण करा आणि हेल्दी व्यायाम करा. अच्छा. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोपं मी माझ्या पेशंटला सांगतो की तेल, तूप, साखर आणि भात या 4-5 गोष्टी तुम्ही टाळा. जर बीपी असेल तर तुम्ही मीठ एकदम कमी करा. आणि जर अँझायटी आणि डिप्रेशनमुळे जर तुमचं ब्लड प्रेशर वाढत असेल तर नक्कीच प्राणायाम आणि योगा हे करणं अत्यंत गरजेचं असतं. या 2-3 गोष्टीमध्ये तुमच्या लाईफस्टाईलमध्ये जर तुम्ही बदल घडवून आणले तर विदिन अ स्पॅन ऑफ 6 मंथ विदाउट एनी मेडिसिन यू कॅन ट्रीट इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणा, कोणतेही आजार म्हणा, हे नक्कीच ट्रीटमेंट होऊ शकतं. क्या बात आहे. म्हणजे मी पहिल्यांदा अशा डॉक्टरांना भेटते जे मला सांगते की नाही, तुला मेडिसिनची गरज नाहीये, गरजच तुला नसते. फक्त काउन्सिलिंगचीच गरज Yes, आहे. yes. सो तुम्हाला सुद्धा जर असं वाटत असेल, एक मनामध्ये असतं ना की नाही रे बाबा, मी डॉक्टरकडे गेलो तर तो मोठी मोठी इंजेक्शन्स मला देणार आहे, टॅबलेट्स देणार आहे, काहीतरी मोठे डिस्क्रिप्शन्स देणार आहे. पण इथे आमच्याकडे असं काहीही होत नाहीये. तुम्ही सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी किंवा पुणे मुंबईला शनिवारी रविवारी जाऊन प्रत्यक्षरित्या डॉक्टरांना स्वतः एकदा तरी नक्की भेटा. तुमच्या शंकांचं निरसनही होईल. आणि हो, टॅबलेट्स व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही फिट अँड फाईन व्हाल, फक्त आणि फक्त त्यांच्या समुपदेशांनी. सो पुढचा प्रश्न सर असा आहे की स्मोकिंग किती जास्त अफेक्ट करतं आणि ते जर थांबवलं तर ते कसं काम करतं? बघा, स्मोकिंग आणि अल्कोहोल हे डायरेक्टली आपल्या लैंगिक समस्यावर नक्कीच आपल्याला दुष्परिणाम करतं. अच्छा. याचं मेन म्हणजे जर तुम्ही स्मोकिंग करत असाल किंवा टोबॅको चेविंग करत असाल आणि त्याच्यामुळे काय होतं की जर प्रॉपर फोरप्ले करत नसाल, प्रॉपर इरोटिक झोन स्टिम्युलेट करत नसाल, तर नक्कीच स्मोकिंगचा हा एक बॅड साईड इफेक्ट आहे. दुसरी गोष्ट, स्मोकिंगमुळे काय होतं की आपल्या जे आर्टरीज असतात या थोडा नॅरो होतात, कन्स्ट्रिक्टेड होतात आणि त्याच्यामुळे काय होतं की इंडियाकडचा जो ब्लड फ्लो आहे तो कमी होतो. तर नक्कीच जेव्हा केव्हा तुम्ही स्मोकिंग करता किंवा समागम करण्याच्या अगोदर स्मोकिंग करत असाल तर तुमचे जे आर्टरी असतात थोडे नॅरो झालेले असतात आणि त्या आर्टरीतून आपल्या इंडियाकडं ब्लड फ्लोचा जो प्रवाह असतो तो कमी होऊन जातो आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर जितकं ब्लड भेटायला पाहिजे आपल्या इंडियाला ताटत येण्यासाठी तितके मिळत नाही आणि त्याच्यामुळे लैंगिक आरोग्यामध्ये अडचण येऊ शकते. आणि हा दुसरा प्रश्न तू विचारला मला अल्कोहोल पण बद्दल, तर अल्कोहोल पण कसं आहे की इन स्मॉल डोज इट इज अ स्टिम्युलंट. ओके. आणि जर काही बरेच लोक असे असतात की ज्यांना म्हणजे शीघ्रपतनाचा त्रास असतो, प्रिमॅच्युअर इजॅक्युलेशन त्रास असतो, आम्ही त्यांना थोडंसं वाईनचं आम्ही ॲडवाईस करतो. अच्छा. जर कोणाला परफॉर्मन्स अँझायटी असेल किंवा काही समोरच्या पार्टनरला भीती असेल किंवा त्याच्या मिसेसला भीती असेल तर आम्ही म्हणतो की 30 ml तुम्ही वाईन घेऊ शकता. अच्छा. पण 30 ml वाईन घेताना इतकं लक्षात ठेवायचं आहे की याचा डोस जास्त वाढवायचा नाही. नाही. पण जर तुम्ही जर हेवी डोजमध्ये जर अल्कोहोल घेऊन जर तुम्ही घरी जात असाल तर नक्कीच तुमचे जे मज्जातंतू असतात किंवा मज्जा ग्रंथी असतात किंवा आपलं मेंदू असतं ज्यांचं जे कार्य असतं ते स्लो होऊन जातं आणि त्याच्यामुळे डिझायर कमी होऊन जाते आणि डिझायर कमी झाली की नक्कीच आपल्या इंडियाचा रक्तपुरवठा कमी होतो आणि त्यामुळे आपली इच्छा कमी होते आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या दोन्ही जे ॲडिक्शन आहेत, जर ॲडिक्शन असेल तर नक्कीच या घातक आहेत. ते ॲडिक्शन आम्ही जेव्हा केव्हा काउन्सिलिंग करतो तेव्हा आम्ही नक्कीच स्टॉप करायला सांगतो. सर, स्मोकिंग झालं, अल्कोहोल झालं, हे ठीक आहे, पण या व्यतिरिक्तही काही तुम्ही म्हणालात तसे इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन असेल, अशा गंभीर समस्या त्यांना झालेल्या असतात, पण तरी सुद्धा ते लपवतात. मग आता या लपवलेल्या गोष्टी भविष्यामध्ये त्यांच्यावर कशा पद्धतीने परिणामकारक असतात? नाही, जेव्हा केव्हा त्यांना ह्या 2 गोष्टी येतात लैंगिक समस्यामध्ये, इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणा किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणा, सगळ्यात अगोदर ते आमच्याकडे येण्यासाठी खूप लाजतात किंवा त्यांना संकोच असतो त्यांच्या मनामध्ये. तर जनरली हे काय करतात की आपल्या मित्राच्या सल्ल्यानुसार किंवा केमिस्टच्या सल्ल्यानुसार काही जे की मार्केटला जे काम उत्तेजक जी औषधी आहेत ते एक घेण्याचा नक्कीच केविलवाना प्रयत्न करतात. ठीक आहे, टेम्पररी त्यांना बरं पण वाटतं, टेम्पररी त्या प्रॉब्लेममधून ते समस्या सॉल्व्ह करण्याचा एक प्रयत्न पण करतात. पण कालांतराने काय होतं की याचं पेशंटला ॲडिक्शन होऊन जातं आणि जेव्हा 25 पासून 50 पर्यंत, 50 पासून 100 पर्यंत ते केव्हा जातात त्यांना माहीत नसतं आणि जेव्हा 100 NGची घेतल्यानंतर पण त्यांना काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आहेत किंवा त्यांचं इरेक्शन प्रॉपर येत नाही आहेत, तेव्हा जेव्हा आमच्या क्लिनिकला येतात मग त्यांना महागडे उपचार जे आमच्याकडे शॉकवेव्ह थेरपी आहे, पिशॉट थेरपी आहे,
त्या थेरपी कराव्या लागतात. अच्छा. जर हे सुरुवातीलाच माझ्याकडे आले असते तर प्रॉपर काउन्सिलिंग करून किंवा स्मॉल डोस पासून आपण त्यांना चालू करून नक्कीच आपण त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असता. आणि बऱ्याच वेळा असं होतं ना की त्यांना बहुतेक त्या टॅबलेटची गरजही नसू शकते. बऱ्याच लोकांना गरजच नसते, पण आजकाल भारत देशामध्ये इंटरनेट आणि स्मार्ट मोबाईलमुळे सगळे लोक आपल्या स्वतःला हुशार समजतात आणि कोणतेही म्हणजे गोष्टी स्वतःच करायचा प्रयत्न करतात असं होत नाही. मला तर वाटतं की जे काही लोक तज्ज्ञ असतात त्या तज्ज्ञांनाच त्यांनी काम करू द्यायला पाहिजे, कारण की ह्या ज्या गोळ्या जितक्या चांगल्या आहेत तितक्या खूप घातक आहेत, त्याचे डेंजरस साईड इफेक्ट आहेत. म्हणून आज आपल्या समाजामध्ये हार्ट अटॅक येण्याचं जे प्रमाण आपण बघतो त्याचं मेन कारण आहे की 100 पॉवरची जे व्हायग्रा टॅबलेट घेतात त्याचं मेन कारण आहे. कारण की 100 पॉवरचं जे गोळ्या घेत आहेत की हार्टची इच्छा नसून किंवा आपल्या माइंडची इच्छा नसून टेस्टोस्टेरॉन लेवल कमी आहे तरी तुम्ही 100 पॉवरची गोळी घेता आहे आणि हार्टला खूप फोर्सफुली काम करायला लावत आहे, तर डेफिनेटली हार्ट काम करून करून थकून जाईल आणि हार्ट फेल होऊ शकतो. आणि म्हणून आज आपल्या समाजामध्ये नक्कीच हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. म्हणजे त्या हार्ट अटॅक मागे व्हायग्रा हे Yes. खूप मोठं कारण असू शकतं. येस. आणि असंही होत असेल ना की एका वेळेनंतर त्या व्यक्तीला कुठेतरी सायकोलॉजिकली असं वाटते की विदाऊट टॅबलेट मी आता काही परफॉर्मन्स करू शकत नाही, असंही होतं का? असे बरेच पेशंट माझ्याकडे येतात, त्यांना ॲडिक्शन होऊन जातं की काही लोकांना जसं स्मोकिंगचं अल्कोहोलचं ॲडिक्शन होतं की मी अल्कोहोल घेतल्याशिवाय मला झोप येत नाही, झोप येत नाही. तर त्याचप्रमाणे या गोळ्यांचे ॲडिक्शन होतं. आणि हे ॲडिक्शन आजच्या स्थितीमध्ये आपल्या भारत देशासाठी खूपच घातक आहे, कारण की याच्यामुळेच आज आपल्या भारत देशामध्ये इनफर्टिलिटीचं प्रमाण पण खूप जास्त वाढलेलं आहे. आजच्या चर्चेतून आपण समजून घेतलं की योग्य माहिती, वेळेवर सल्ला आणि खुला संवाद यामुळे अनेक समस्या सहज सोडवता येतात. लैंगिक आरोग्य हा लाजेचा नाही तर जागरूकतेचा विषय आहे. पुन्हा भेटूयात पुढील भागात अशाच एका महत्वाच्या विषयासह. तोपर्यंत लक्षात ठेवा, संवादातूनच निर्माण होतो आशेचा किरण. आशा किरण. धन्यवाद.